एक्सप्रेस युअरसेल्फ हू यू आर. तो तुमचा नौकर आहे. ही इज युअर सर्वंट. तुम्ही जे सांगणार ते तो करणार. तुमची बॉडी तुम्हाला ऐकते, तुम्हाला सांगून ठेवते. काय करतो? झूम. माझा फोटो छान यायला पाहिजे. एक्सप्रेस युअरसेल्फ हू यू आर. डोंट घाबरू नका. सोसायटी काय म्हणेल, समाज काय म्हणेल, बिकॉज यू आर लव्हिंग युअर सेल्फ. द डे यू स्टार्ट लव्हिंग युअर सेल्फ, पीपल विल स्टार्ट लव्हिंग यू. यू आर नॉट. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत नाही, स्वतःवरती तुमचं प्रेम नाहीये, तुम्हाला समाजाकडनं पण तुमच्या एन्व्हायरमेंटकडनं पण तसंच मिळेल. आपण सेल्फी काढतो, फोटो काढतो आणि मागे काहीतरी एखादं बोर्ड आहे, हा पडदा आलाय, आपण काय करतो? एडिट करतो. आपलाच फोटो काय करतो? झूम. माझा फोटो छान यायला पाहिजे. झूम. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी त्याला झूम करा, जे नाहीये त्याला ब्लर करा. बरोबर? आपण उलट करतो. माझ्याकडे जे नाही ना, जगाला सांगायचं माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते, आणि जे आहे ते ब्लर. मग प्रॉब्लेम तिकडेच होतो. कारण की तुमची ऍक्शन, तुमचे शब्द कशावरती? नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही. अरे तुझ्याकडे हे, तुझ्याकडे हे, तुझ्याकडे हे, तुझ्याकडे हे, इथे लक्षच नाहीये. ज्या गोष्टीला, ज्या झाडाला जास्त पाणी घालणार ते वाढणार. तुम्ही काय करताय? निगेटिव्ह आणि इतर गोष्टींना पाणी टाकताय. आता माझं वय झालं, मला हा आजार आहे, मला तो आजार आहे, मला तो आजार आहे, मला हेच आहे, मला तेच आहे, हे खाऊ का नको, ते खाऊ का नको. अजून तो आजार वाढतोय. तुमचे न्यूरॉन्स तुम्हाला ऐकताय, तुमची बॉडी तुम्हाला ऐकते. तुम्ही अर्धा तास फक्त म्हणा ना, माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दुखतंय. जाताना माझ्याकडनं सॅरडॉन घेऊन जा तुम्ही. दिवसभर तुम्ही म्हणा फक्त, आजचा दिवस खूप खराब जाणार आहे, माझं डोकं दुखतंय. नाही, तुमचं डोकं दुखलं ना त्या दिवशी, तुमची बॉडी तुम्हाला ऐकते, तुम्हाला सांगून ठेवतोय मी. यू हॅव टू टेल, यू हॅव टू कम्युनिकेट विथ युअर बॉडी. तुमची बॉडी तुम्हाला ऐकते, तुम्ही काय म्हणताय. हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा, गुजराती म्हणा, बेंगॉली म्हणा, कुठली भाषा, त्याला कळत नाही. तो तुमचा नौकर आहे. ही इज युअर सर्वंट. तुम्ही जे सांगणार ते तो करणार. तुम्ही सांगा त्याला की मला ना बिझनेस करायचाच नाहीये. तुमच्याकडे 100 असे कारण तो उभे करेल, 100 असे लोक उभे करेल, जे तुम्हाला सांगेल की तुम्ही बिझनेस करू शकत नाही. तुम्ही त्यांना सांगा तुमच्या माइंडला की मला बिझनेस करायचंय, मला मोठं व्हायचंय, मला जगभर जायचंय, मला माझं नाव ग्लोबली करायचंय. 100 असे कारण, 100 असे लोक, 100 असे महिला, 100 असे स्पीकर्स, 100 असे ग्रुप्स तुमच्या समोर ऑटोमॅटिकली उभे राहतील की तुम्ही तुमचा बिझनेस कसा उभा करू शकता विदाउट एनी इन्व्हेस्टमेंट, घर बसून. सो व्हॉट यू टेल, हे तुमचं हे जे एन्व्हायरमेंट आहे ना, ते तुम्हाला देतं. आणि जे म्हणतो तुम्हाला की व्हॉट यू, जे तुमच्याकडे आहे ना, त्याच्यावर आपण काय करतो? ते ब्लर करतो. तर आजपासून उलट करायचंय. म्हणून मी म्हणतो की सांगा लोकांना की माझ्याकडे ही साडी, मी अशी दिसते, मी हा बिझनेस करते, मी ह्या ग्रुपमध्ये चालली, मी इकडे गेली, मी हे मीटिंग केली, मी हे करून आले. टेल पीपल. आपण काय लपवून ठेवतो. सो मी हे म्हणत नाही की तुम्ही कंप्लेनिंग स्टॉप करा. कंप्लेनिंग तर स्टॉप कराच, पण स्वतःकडे जे आहे ना त्याच्यावरती पहिले फोकस करा. कारण की आज तुम्ही जी लाईफ जगताय ते कुणाचं तरी स्वप्न आहे. लक्षात घ्या. आज तुम्ही ज्या गाडीमध्ये फिरताय, ज्या बंगल्यामध्ये राहताय, ज्या घरामध्ये राहताय, ते कोणाचं तरी स्वप्न असेल. म्हणजे तुम्ही कोणाचं तरी स्वप्न जगताय. अहो, सायकलवर चालतो माणूस, त्याला वाटतं माझ्याकडे 2 व्हीलर पाहिजे. 2 व्हीलर चालवतो माणूस, त्याला वाटतं माझ्याकडे 4 व्हीलर पाहिजे. तो 4 व्हीलर मध्ये मला माझ्याकडे विमानच नाही. ह्युमन वॉन्ट्स आर अनलिमिटेड. बट हाऊ यू डील विथ दॅट वॉन्ट्स, त्या वॉन्ट्सला तुम्ही कसं घेऊन येताय तुमच्याकडे, ते खूप महत्वाचं आहे. मग सायकलची गाडी पण होते, गाडीची 4 व्हीलर पण होईल, आणि 4 व्हीलरचं विमान पण होईल. त्याला वेळ लागणार नाही. फक्त तुम्हाला कम्युनिकेट करायचंय तुमच्या सबकॉन्शियस माइंडसोबत. ओके, हॅलो.